दादा अरे कौस्तुभ खरंच जेन्युइन मुलगा आहे. पण काही लोक माझ्या सुखावर जळतात, त्यांना नाही आवडला तो, हा त्यांचा प्रॉब्लेम आहे. काय मग कसा वाटला माझा परफॉर्मन्स? त्या अनुवहिनीला त्या सगळ्यांसमोर गार केलं की नाही? खूप चांगली लोक आहेत रे ती कौस्तुभ. असतील मग. नाही म्हणजे त्यांना असं फसवणं बरं वाटत नाहीये. हो का? ठीक आहे, एक काम करूया मग आपण आहे ना त्यांच्या घरी परत जाऊ आणि त्यांना सांगू की आम्ही तुमच्याशी खोटं बोललो, वी आर सॉरी. आपण हा सेम डायलॉग आहे ना नेहा, मी तुला पण मारेन ना का, की मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही, आय एम सॉरी. चालेल? अगं बावळट बाई, एवढी सेंटी का होतेस तू प्रत्येक वेळेस? हा, आधी स्वतःचा स्वार्थ बघायचा आणि त्यानंतर मग बाकी दुनियादारी. कळतंय का? ठीक आहे, तसंही आता त्यांना जे सांगायचं होतं ते तर सांगून बसलो आपण. तेवढ्याने त्यांचा भागणार नाहीये. तर मला लवकरात लवकर माझे नकली पेरेंट्स, त्यानंतर ते बांद्र्याचं घर आणि हो माझं ते नकली ऑफिस, सगळ्यांचा बंदोबस्त करायचा, तेही फक्त 2 दिवसात. कसं जमवून आणशील एवढं सगळं? डोंट वरी, त्याचं सगळं प्लॅनिंग आणि सेटिंग झाली माझी ऑलरेडी. इतका फुल प्रूफ प्लॅन केलाय ना मी की त्यांना स्वप्नातही माझा संशय नाही येणार. पण नेहा थँक्स यार. नाही, तुझ्या मदतीमुळेच हे सगळं शक्य झालं. हा बुके कसला घाणेरडा माणूस आहे. नॅपकिन घेण्याच्या बहाण्याने तुला हात लावायचा प्रयत्न केला त्याने. आई तू बाबांना सांगत का नाहीयेस? बाबा त्याला चांगला बुकलून काढतील. तू फक्त तेवढंच नाही, आल्या आल्या जेव्हा तू नमस्कार करायला वाकला ना, ज्या पद्धतीने त्यांनी माझ्या पायाला स्पर्श केला ना, मला त्या क्षणी इतकी किळस वाटली सांगू. आई तेव्हाच बाबांसमोर त्याला झापलं का नाहीस? का सर्वसरव केलीस? आता विषय निघाला तो सांगून टाकायचा ना. तेव्हा कोणाचंही लक्ष नव्हतं. अविननी जर बघितलं असतं ना तर मला त्यांना सांगायची पण गरज पडली नसती. हा मुलगा ना खूप सावधपणे त्याची प्रत्येक चाल खेळतो. मला पण नाही आवडला तो. एक नंबरचा नौटंकी वाटला. तुझी आत्या आणि बाकीचे सगळे त्याला बघून हुरवून गेले. त्यांनी ते बिझनेस आणि बांद्र्याला घर वगैरे काय काय सांगितलंय ना, म्हणून असेल. आई ते पण खोटं असू शकतं. नक्कीच असू शकतं. अगं मला आश्चर्य त्या नेहाचं वाटतंय. ती मला म्हणाली की ती त्याची गर्लफ्रेंड आहे, रेवतीला म्हणाली की ती कझिन आहे, काय तर आत्ते बहीण, आता तो म्हणाला की मावस बहीण आहे. आणि एवढं कमी होतं की तो तिला घरी घेऊन आला. म्हणजे ते दोघं मिळून आत्याला फसवत आहेत. काय माहित बाळा, की तो नेहाला आणखीन काहीतरी वेगळं सांगून झुलवतोय, की काहीतरी कारणाने तिला ब्लॅकमेल करतोय. ही अशी साधी दिसणारी माणसं ना, म्हणजे साधेपणाचा आव आणणारी माणसं ना फार डेंजरस असतात. माणूस एक वेळा खोटं बोलतो, पण नंतर ते लपवायला त्याला 10 वेळा खोटं बोलावं लागतं. आई तू म्हणतेस ना, खोट्याचं आयुष्य थोडं असतं आणि खऱ्याला मरण नसतं. मग झालं तर त्याचं खोटं एक ना एक दिवस आपोआप समोर येईल.
आणि तू खरं बोलत होतीस, तुला आत्याची जेन्युइनली काळजी आहे हे पण सगळ्यांना कळेल. पण मला रेवतीची काळजी वाटते. ते होईल ग, पण रेवती तोपर्यंत त्याच्या जाळ्यात अडकली नसेल म्हणजे मिळालं. आई डोंट वरी, बाबांनी काय सांगितलं ऐकलंस ना? बाबा त्याची नीट चौकशी करणार आहे. कुठे ना कुठे त्याचं खोटं पकडलं जाईलच. जायलाच हवं, पण रेवतीनं थोडं धीराने घ्यायला हवं. मी अविनला सांगणार आहे की असं पटकन कुठल्याही निर्णयावर येऊ नका. आई, मी पण त्याचं सोशल अकाउंट चेक करते, कुठे काही माहिती मिळते का ते बघते. खरंच करते. काय ना, रेवती आता त्याच्या प्रेमात आणली आहे. तो तिला फसवतो हे तिला कळत नाही, पण आपली बुद्धी शाबूत आहे ना. किंवा आपण त्याच्यावर बारीक नजर ठेवू. त्यांनी रेवतीशी मैत्री का केली आहे हे सत्य जर आपल्याला कळलं ना, तर रेवतीचं आयुष्य खराब होण्यापासून आपण थांबवू शकतो. काहीही झालं तरी मी रेवतीला फसू देणार नाही. काय रे? अरे अभि, मगाशी रेवती होती म्हणून मी काही बोललो नाही. आव्हानच्या नंतर रेवती आपली जबाबदारी आहे. एकुलती बहीण आहे आपली, कुणाच्याही गळ्यात नाही बांधू शकत तिला. ठीक आहे, करूया चौकशी. अभि, आताशा तुझ्याकडे काही पैसे आलेत का? आय मीन जरा जास्तच. परत तेच दादा, तू हे सगळं सीमा वहिनीच्या सांगण्यावरून करतोस ना? तसं नाही, तिनेच सांगितलं मला. काय अरे, 2 क्लायंट होते माझे, त्यातल्या एका क्लायंटनी पैसे दिले मला.